आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आहेत. सर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मराठी भाषा मुद्द्यावर आणि हिंदीला विरोध म्हणून जो हिंदीचा जी रद्द झाला त्या अनुषंगाने मेळावा झाला, परंतु काँग्रेसचे नेते आहेत पृथ्वीराज चव्हाण, ते असे म्हटलेत की हे सर्व महाराष्ट्राचं श्रेय आहे, कुणीही मेळावे घेऊ नये किंवा घेतले असतील तर आमची हरकत नाही. नाही, त्यांची हरकत नाही तर ठीक आहे, काय हरकत नाही. ते आमच्याबरोबर महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि पृथ्वीराजजी खूप बाबा जे आहेत खूप सिनियर व्यक्ती आहेत. दिल्लीत आम्ही बरोबर भेटायचो एकमेकाला आणि ते 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 असं त्यांचं काही मत आपल्या म्हणजे आपल्या ह्या युतीबद्दल जी उद्धव साहेबांची असेल असं काही वाईट मत नाही आहे. सर, महाविकास आघाडीचा मुद्दा निघाला आहे, तर मग आता राज ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेब एकत्र आल्यानंतर आता महाविकास आघाडीचं काय असेल? नाही, ते माननीय उद्धव साहेबच पाहतील. ते उद्धव साहेब महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत, ते ठरवतील त्यांचं. तुम्हाला काय वाटतं काय होईल? कारण काँग्रेस नाराज दिसते. मेळाव्यामध्ये काँग्रेसचा कोणी प्रतिनिधी उपस्थित नव्हता, परंतु शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रियाताई होत्या. असू दे, त्यामध्ये काय माहिती आहे ना, तशी सगळे व्यासपीठावर बोलवलंच होतं राजसाहेबांनी आणि सगळ्यांचं स्वागत पण केलं. तर त्या ठिकाणी जे काही असेल ते माननीय उद्धवसाहेबच ठरवतील आणि राजसाहेब ठरवतील, त्याप्रमाणे ते होईल. ते गोपीचंद पडळकर आहेत भाजपचे नेते, त्यांनी झरी टीका केली उद्धव ठाकरे साहेबांवर की ते असे म्हटलेत की तुम्ही ऐकलं असेल की सूर्याजी पिसाळांची औलाद आहेत उद्धव ठाकरे, असं बोललेत ते. नाही, त्याने असं बोललं म्हणजे ते पडळकराचं थोबाड काळं करावं लागेल. सूर्याजी पिसाळाची औलाद म्हणजे औलाद ही बाळासाहेब ठाकरेंची औलाद आहे. म्हणजे तू त्यांना बोलतो का? इतका थर्ड क्लास माणूस आहे तो, बडबड करणारा. तर कधी आला समाजात गेलं तर सगळं सळकून टाकेन मी. म्हणजे अशा पद्धतीने जर बोलत असेल, काही अक्कल आहे का झाला? त्याच्या काही अवकात आहे का? काहीतरी बडबड करत बसवतो. मूर्ख माणूस तो, एकदम मूर्ख आहे तो. त्यांनी ते आलं तर सळकून टाका. अरे कोणाच्या बाबतीत बोलतो तो? सूर्याजी पिसाळाची औलाद म्हणजे साहेबांना तो, मोठ्या साहेबांना तो असं म्हणतो का? मूर्ख माणूस, एकदम मूर्ख आहे तो. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर काहीतरी हे झालं पाहिजे. आम्ही पण त्याच्या अगेन्स्टमध्ये आम्ही हे टाकतो, पोलीस कंप्लेंट करून टाकेल मी आता. सर, मनसेचे जे हाणामारीचे प्रकरण घडतात हिंदी भाषेवरून, त्याची तुलना आशिष शेलारांनी पहलगाम हल्ल्याशी केली आणि त्या वक्तव्यावरून आता वाद होतोय. नाही, आता मला एक सांगा तुम्ही, हे आशिष शेलारला डोकं नाही आहे. आम्ही जे बोलतो ना, जे आपले महाराष्ट्रातले सुद्धा त्या ठिकाणी पहलगाम हल्ल्यामध्ये जे अनेक जण गेले बिचारे, जे तुमच्या ते 5-6 जण होते ते आतंकवादी, ते कुठे गेले? तपास लावा ना. तुमची इतकी हिंमत असेल तर लावा ना. तुमची हिंमत असेल तर लावा ना. मोदीजीनं सांगा, अमितजीनं सांगा की कहाँ गए हो. ते अजून कुठेतरी जाऊन त्या ठिकाणी जर सॅबोटाईज केलं, काही सोड केलं, तर मग कोण जबाबदार आहे? कसले आलं हे यांचं? हे बरोबर नाही आहे. तो आशिषला फक्त भो 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 बडबड करत असतो. त्याला पण काही सेन्स नाही. मला एक तुझी हिंमत असेल ना बाबा आशिष, तो एक काम कर, तो आमच्या बरोबरचे आमचे आमदार त्यांचा जावा घेतो म्हणून म्हटलं मी. तर त्याला मी हे सांगणार की बाबा आशिषजी, तुम्ही एक काम करा, तुम्ही जर इतके हे ताकदवान असेल, हे असेल, तर ते जितके पण ते पळून गेले ते आत्तापर्यंत शोधले का नाही? त्यांना शोधा. तुम्हाला CCTV फुटेज मिळाला शोधा, तरच आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी ठीक बाबा यांचं काहीतरी बरं आहे. पण नाहीतर हे पळकुटे, घाबरडे, फक्त बडबड करणारे असं मी त्यांना समजू. सर, माजी कृषी मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीबाबत बोलताना ते काल दिंडीमध्ये एका ठिकाणी ते भाषण करत होते आणि ते असं म्हटले की जो वायदा केला होता, वचन दिलं होतं, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, ते कर्जमाफी संदर्भात ते बोलताना की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, पण असं बोलताना ते हसलेत. यावरून ते ट्रोल होत आहेत, त्यांच्यावर टीका होते. तुम्ही कसं बघता याच्याकडे? अब्दुल सत्तार यांना तसं पाहिलं तर काही आता व्हॅल्यू नाही आहे. ते काहीतरी बोलत असतात, बडबड करत असतात. शेतकऱ्यांच्या बाबतीत जर पाहिलं तर शेतकऱ्यांना तुम्ही एकदम अशा पद्धतीने हे करत असाल तर शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी उठावच केला पाहिजे याच्या अगेन्स्टमध्ये की बस झालं, हा काही बडबड करत असतो. म्हणजे ह्या युती सरकारने फक्त घोषणा दिल्या की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, पण केलेलं नाही. फक्त घोषणा करता म्हणून आम्ही म्हणलो क्या हुआ तेरा वादा. तुमचा तो वादा कुठे गेला? ते फक्त हसतात, बोलतात, टाळून देतात. म्हणजे यांना करायचं नाही, हे सिद्ध होतं.
सर, मनसे आणि आता तुम्ही एकत्र आलात, पुढे महापालिकेचे इलेक्शन आहे, जिल्हा परिषदचे आहेत, काय स्थिती राहील, कसं तुमचं रचना असणार आहे, काँग्रेसला सोबत घेणार आहेत का, किंवा शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घेणार आहेत का, काही ठरलं आहे का प्लॅन तुमचं? काही सगळं त्या ठिकाणी ही संपूर्ण प्रक्रिया काय करायचं काय नाही करायचं सगळं माननीय उद्धव साहेबच पाहणार आहेत. त्यांना अधिकार आहे पूर्ण, आम्हाला कोणीच नाही. आम्हाला फक्त त्या ठिकाणी जो आदेश आला ते आदेश पालन करून त्याप्रमाणे काम करायचं असं अशी आमची पद्धत आहे. नक्कीच हे होते नेते चंद्रकांत खैरे. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.